हाय हॅलो नमस्ते, मी सुवर्णा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्ही माझा पहिला ब्लॉग पाहिलाच असेल, जो शॉर्ट मी माझ्या प्रेग्नन्सी रिव्हीलच्या बाबतीत टाकला होता, छोटासा व्हिडिओ. तर तो तुम्ही पाहिलाच असेल. तर तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला पुन्हा कमेंट करून नक्की सांगा. तर त्याच्यामध्ये मी जे काही सांगितलं ते तर तुम्हाला आता माहीत झालंच असेल की मी साधारण 43व्या वर्षी मी प्रेग्नन्सी अचीव केलेली आहे. ॲक्च्युली मी ट्रीटमेंटच घेतलेली आहे आणि उत्कर्षच्या वेळेससुद्धा मी ट्रीटमेंट घेतली होती. तोसुद्धा मला साधारण 13 वर्षानंतर झालेला आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला नकोच होतं. म्हणजे कारण की खूप आता मुंबईसारख्या ठिकाणी राहतो म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी महागच आहेत आणि त्या महागाईचाच विचार करून, कारण की आमचे प्रायव्हेट जॉब आहेत. म्हणजे मी पहिली जॉबला प्रायव्हेटच होती आणि त्याचे बाबा पण प्रायव्हेटच जॉब करायचे. त्याच्यामुळे मग आम्ही असा विचार केला होता की नको दुसरं. असा विचार करून आम्ही साधारण 5, 6, 7 वर्ष घालवली आणि 7 वर्षाच्या नंतर याला थोडंसं समजायला लागल्यानंतर याने खूप हट्ट करायला लागला की मला बहीण हवीच आहे. तर मग त्याचं नेहमी ते रडगाणं चालूच असायचं बहिणीसाठी आणि त्यालासुद्धा माहीत नाही का तो खूपच मग नंतर हे करायला लागला आणि काही गोष्टी अशा जाणवायला लागल्या की नाही पाहिजे आम्हाला दुसरं. तर नंतर मग मी ट्रीटमेंट घेतली. पण सुरुवातीला मी काही दिवस साधारण 37, 38, 39, 40च्या आसपास घेतली. पण मी ट्रीटमेंटमध्ये नेहमी धरसोड हां हां बरं बरं बरं. तर मग मी साधारण वयाच्या 40व्या वर्षापर्यंत मी ट्रीटमेंट घेतली. पण मी कधी घ्यायची नाही, मध्येच मिस करायची, असं करायची. त्याच्यामुळे मग ते त्यावेळेस एवढं मनावर घेतलं नाही मी. पण 40 जेव्हा माझं क्रॉस झालं ना, त्याच्यानंतर मग त्याचा तो खट्ट खूपच वाढायला लागला आणि मग त्याच्यानंतर मला स्वतःलासुद्धा कुठेतरी वाटायला लागलं की नाही, एकाला जोडी दुसरं पाहिजे. कारण की बाहेरची लोकं जास्त ॲडजस्ट करून घेत नाही. हल्ली पण असा प्रकार खूप चालू झालेला आहे की मित्रामध्ये पण हा सांगतो याला याच्याशी बोलू नको, तो बोलतो त्याच्याशी बोलू नको. मग समोरच्याला एकटं पाडलं जातं. मग ही मैत्रीमध्येच नाही, अगदी नात्यांमध्ये पण सध्या ह्याच गोष्टी चालू आहेत. नातेवाईकांमध्ये म्हणा किंवा चुलत भावंडांमध्ये म्हणा, ह्या गोष्टी सर्रास चालू आहेत की जो तो म्हणजे आपली जवळची व्यक्ती असेल ना, त्यांच्याशीच मिळून मिसळून खेळतात आणि दुसऱ्यांना असं वेगळं म्हणजे चांगलं ट्रीट नाही करत. आणि मी खूप काही गोष्टी अशा पाहिल्या ना, त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटलं की नाही पाहिजे. आणि मला खरंच खूप उशीर झाला दुसऱ्या प्रेग्नन्सीचा विचार करण्यामध्ये, खूप लेट झालं. पण असो, काही हरकत नाही, उशिरा का होईना मी पुन्हा ट्रीटमेंट चालू केली आणि मी 43व्याच वर्षी ट्रीटमेंट चालू केली आणि अगदी 2 महिन्यातच मला